काय आनंदराव, आज इकडे कुठे? काय नाही, जरा बँकेत आलो होतो कर्जाविषयी विचारपूस करायला. कर्ज काढताय? कशासाठी? हो, घराचं थोडंसं रिनोव्हेशन करावं म्हणतो. त्याचं काय आहे, कुटुंब वाढत चाललंय, त्यामुळे घराची जागा अपुरी पडत. आणि मग मला सांगा, आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना एखादा मोठा खर्च करायचं म्हटलं की बँकेकडे धाव घ्यावी लागते ना कर्जासाठी. किती काढताय कर्ज? कारण 4 लाख लागतील. आणि घरात किती जण आहेत तुमच्या? आम्ही घरात एकूण 6 जण असतो. तो आनंदराव, मग घरात 6 जण असताना तुम्हाला कर्ज काढायची गरजच काय? उलट तुम्हीच कर्ज द्याल एखाद्याला. म्हणजे मी समजलो नाही. म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? तुम्ही आजचा पेपर वाचला नाही वाटतं, किंवा टीव्हीवर बातमी पाहिली नाही का? नाही बुवा, काय विशेष बातमी आजची? अहो आनंदराव, आजवरची आपल्या देशातील सर्वात हॉट न्यूज आहे ही. आपला देश विकण्यासाठी लिलावात ठेवण्यात आलेला आहे. अमेरिका, चीन, जपान, पाकिस्तान, रशिया इत्यादी देशांनी टेंडर सुद्धा भरलेले आहेत. आपल्या सत्ताधारी पक्षांनी पुढाकार घेऊन ही योजना आखलेली आहे. सर्व देशांच्या प्रतिनिधींसोबत आपल्या केंद्रीय मंत्र्यांची संसदेत बैठक सुद्धा होणार आहे. ज्या देशाची बोली सर्वात जास्त असेल त्याच देशाला आपला देश विकला जाणार आहे. काय हो राजेशराव, काय सांगताय तुम्ही? हो, आणि आपल्यासाठीची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की जेवढ्या किमतीला देश विकला जाईल त्यातून देशातील प्रत्येक नागरिकाला समान रक्कम मिळणार आहे. म्हणजे साधारण किती? कमीत कमी 25-30 लाख रुपये. 25-30 लाख रुपये? मग राजेशराव, हे सगळं खरं सांगताय का थट्टा करताय माझी? अहो, थट्टा कसली त्यात? आज सगळीकडे याची चर्चा आहे. खरं वाटत नसेल तर घरी जाऊन टीव्हीवर पाहून खात्री करून घ्या. कसला विचार करताय आनंदराव? हिशोब करतोय की माझ्या घरात एकूण किती पैसे येतील. तुमच्या 6 जणांचे कमीत कमी 1.5 कोटी मिळतील, किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा मिळतील. खरंच? मग म्हणून तर म्हणतो तुम्हाला आता बँकेत जाऊन कर्ज काढायची गरजच काय. अहो, 1.5 कोटी रक्कम म्हणजे काय साधी सुधी रक्कम नाही. बर, येतो मी. मला आज बँकेत जाऊन फिक्स डिपॉझिटचे काय इंटरेस्ट रेट चालू आहे त्याची विचारपूस करायची. हा, येतो मी. बर. नमस्कार, मी DTV न्यूज मधून निशा चौधरी आपल्या सर्वांचं स्वागत करते. देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील आजवरची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुम्ही आता पाहत आहात. आपल्या केंद्र सरकारने पुढाकार घेऊन हे एक अभिनव पाऊल उचललं आहे. आपला देश मोठ्या किमतीला विकला जावा यासाठी सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेते रात्रंदिवस प्रयत्नशील आहेत. लिलावात विकला जाणारा जगातील पहिलाच देश म्हणून आपल्या देशाची सर्वत्र ख्याती पसरत आहे. गिनीज बुकने या महत्त्वपूर्ण घटनेची नोंद घेतली आणि जगाच्या इतिहासात असा मान मिळवणारा पहिलाच देश म्हणून आपल्या देशाचे नाव सर्वत्र झळकत आहे. आणि ही ब्रेकिंग न्यूज सर्वात प्रथम आमच्या DTV न्यूजने प्रसारित केली आहे. आज संसदेमध्ये अमेरिका, जपान, रशिया, इटली, पाकिस्तान या देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत व आपल्या केंद्रीय मंत्र्यांसोबत त्यांच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा होणार आहे. अवघ्या देशातही जनतेमध्ये प्रत्येकाला मिळणाऱ्या अमाप पैशांबद्दल उत्कंठ आहे. आमच्या DTV न्यूजचे रिपोर्टर राहुल कामत आता महाराष्ट्रातील पुणे येथे उपस्थित आहेत आणि आपण आता त्यांच्याशी संवाद साधून पुण्यामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. राहुल, आता तिथे सध्याची परिस्थिती काय आहे? निशा, आता मी पुण्यातील एका रस्त्यावर उभा आहे. जसं की तू पाहत आहेस की लोकांची कशी प्रचंड गर्दी जमलेली आहे. इथे असलेल्या प्रत्येक लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारची उत्सुकता आहे, आणि ती उत्सुकता म्हणजे आपला देश मोठ्यात मोठ्या किमतीला विकला जाणार आहे. सत्ताधारी पक्षाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल आपल्याला या जनमानसातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळणार आहेत. आपण त्यांनाच प्रतिक्रिया विचारूया. सत्ताधारी पक्षाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं? सरकारने घेतलेल्या या कर्तव्यदक्ष निर्णयाबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. जगात कुठेही घडली नाही अशी घटना त्यांनी करून दाखवलेली आहे. त्यांच्या या कर्तव्यदक्षताबद्दल जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. निशा, आपण अजून काही प्रतिक्रिया घेऊया. तुम्ही सत्ताधारी पक्षाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं? यावरून सरकारला देशाबद्दल व देशातील जनतेच्या विकासाबद्दल किती आत्मीयता आहे हे दिसून येतं. आम्हाला प्रत्येकी 25 ते 30 लाख रुपये मिळणार, नुसत्या या कल्पनेनेच आम्ही खूप आनंदी झालेलो आहोत. निशा, आपण अजून अशाच काही प्रतिक्रिया घेऊया. आपण आजी, आपल्याला काय वाटतं? फार आनंद वाटतो. आपल्या जनतेचा फायदा करून देणार आहे त्याच्याबद्दल त्यांचं थोडं. अच्छा, अजून अशाच प्रतिक्रिया घेऊयात. आपल्याला काय वाटतं? मी 25 लाख मिळाला अमेरिकेमध्ये सेटल होणार आहे, कारण की अच्छा, ठीक आहे. तुमच्या भावना पोहोचल्या. कशा पद्धतीने आपल्याला प्रतिक्रिया मिळतात आपण इथे बघितलेलंच आहे. मी प्रमोद, कॅमेरामन राजीव सोबत, DTV न्यूज पुणे. तर आपण आता पाहत आहात जनतेमध्ये देशाच्या लिलावाच्या या अनोख्या सौद्याचे कसे पडसाद उमटत आहेत ते. इतर राज्यातील लोकांच्या प्रतिक्रिया देखील आम्ही तुम्हाला दाखवत राहणारच आहोत, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा
मामा बातमी ऐकली का आजची? अरे ऐकली ना मर्दा, आणि मी बी ऐकून गारच झालो बघ. होय बाबा. आणि प्रत्येकाला कम से कम 25-30 लाख मिळतील हे ऐकून माझी बाईल तू येडागतच करायला लागली. सोनाराकडे जाऊन घंटांचा भाव विचारून आल्या. कर बाबा कर, हाऊस पुरी कर बाईची. अरे तुझ्या घरात तर 1.5 कोट कसं बी येतील बघ. मामा तुमच्या घरात तर 10 माणसं, बक्कळ बायसा मिळेल की तुम्हाला. होय रे बाबा होय. अरे समधी त्या परमेश्वराचीच कृपा म्हणायची. काय बी मनगड्या, आपल्या सरकारला मानायला पाहिजे. देशाची काढला काढलाय मर्दा. होय रे बाबा. तर असा विचार कुणाच्याच टकुऱ्यात आला नसल. नाही 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 आता एक काम करतो, घरावरची कौलच काढून टाकतो आणि छपारच टाकतो बघ 2 मजली. मामा मी बी एक गाडी घेऊन टाकतो. सायकल वर दूर टाकायला गावभर टांगड्या तोडीत लय कटाळा आलाय बघ आता. गाडीच. Sir, my name is Jayesh. I'm a reporter for PTI. Hi Jayesh, please have a seat. Thank you. Sir, as I told you, this is regarding our historical deal. Yes. Well, I'm very much happy about this historical phenomenon that our country is being sold. You know, it's a sign of the growth and the prosperity when the content at the sea-level value. Yeah, right. And what do you think will be the effect on the industry, sir? As you know, our industry is a multinational itself, and we indeed the more benefited if the foreign country takes over our country. And what will be the consequences of this deal? As far our country people are concerned, per capita income of every citizen will increase drastically. When their income will be improved, their standard of living will be improved, of course. All right, sir. Thank you very much for your valuable thoughts and time. Yes, thank you. Thank you. काय भन्नाट न्यूज आहे ना आजची. हो ना, काय सॉलिड राडा चालू आहे सगळीकडे. अरे यार मी तर जाम एक्साइट झालोय. आजच्या गावात साला आपण आयुष्यातली पहिली कमाई मिळवणार, ती पण काय काम न करता. अरे तुम्हाला माहितीये का कोणत्या देशाची बोली सर्वात जास्त असेल यावर करोडचा सट्टा लागलाय बाहेर. अरे एवढंच नाही, भाव काय मिळेल आणि कोणत्या देशाने विकत घेतल्यावर आपल्या देशाचं नवीन नाव काय असेल यावर देखील सट्टा लागलाय. काय सांगतोस, म्हणजे आपल्या देशाचं नावही बदलेल. मग सॉलिड एक्साइटिंग आहे ना. ए काय नाव मिळेल बरं आपल्या देशाला विकल्यावर. समजा पाकिस्तानने घेतलं तर टोकेस्तान. आणि चीनने घेतले तर फाटकी चीन. काय शंकरराव, तुम्हाला काय वाटतं कोण विकत घेईल? हा, कोणी काय घेईना, आपल्याला पैसे तेवढेच मिळणार ना. पण आहे हो, बरोबर आहे, पण आपला एक अंदाज. मला तर वाटतं इटलीचं पात्र जड आहे. कशावरून? अहो रामराव, सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षा, मग कुठल्या देशाच्या? आलं लक्षात माझ्या. त्या नाही का आपल्या देशाकरता वशिला लावणार. की काय म्हणा रामराव, आपण आयुष्यभर कष्ट करून पैसा कमवू शकलो नाही, पण सरकारच्या या निर्णयानं आपण एका रात्रीत लखपती होणार हो. का जोशी, मला सांगा, हे जे देश विकण्याचे जे सगळं चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? पण भयंकर आहे सगळं. आनंदराव तुम्हाला सांगतो, हे जे काही चाललंय ना याचे परिणाम फार भयंकर होणार आहेत. असं काय म्हणताय? अहो चांगले 30-30 लाख मिळतील दरडोई, सगळे श्रीमंत होतील, ह्या देशातला भिकारी लखपती होईल, त्यामुळे सगळ्यांचं जीवनमान उंचावेल, देशात कुणीही गरीब राहणार नाही, उपाशी राहणार नाही. आणखी काय पाहिजे? अहो आनंदराव, कुठल्या भ्रमात आहात तुम्ही? देश विकणं म्हणजे काय सोपं वाटतं काय? जो देश आपल्याला विकत घेईल ना, आपण त्या देशाचे गुलाम होणारे गुलाम. काय सांगताय? हा देश, इथली जनता, साधन संपत्ती, उद्योगधंदे, नद्या, जंगल, हे सगळं आहे ना, हे त्या देशाच्या मालकीचं होणार. इतकंच काय, आपण राहायचं कसं, जगायचं कसं, या सगळ्या गोष्टी ते ठरवणार. आपल्या प्रत्येक श्वासावर त्यांचा हक्क असणार. थोडक्यात काय तर देश पुन्हा गुलामगिरीत जाणार. इंग्रजांचा होता ना तसा. आणि आता तर आपण बंडखोरी करू शकणार नाही, कारण आपणच पैसे मोजून हा सौदा केलाय. त्यामुळे आता आपण गुलामगिरीतच राहणार. अहो जोशी, काहीतरी फारच भयंकर बोलतात तुम्ही. आणि मग मला सांगा, हे आपले सत्ताधारी नेते काहीच करणार नाहीत काय? कसली सत्ता आणि कुठले नेते? तुम्हाला काय वाटलं नेत्यांनी हे सगळं आपल्यासाठी केलंय? अहो हे 30-30 लाख रुपये म्हणजे माकडापुढे फेकलेले चणे. खरा मलिदा तर नेत्यांनाच मिळणार आहे. गणितात मोजता येणार नाहीत ना, इतक्या मोठ्या रकमा मिळणार आहेत त्यांना. आणि मग ते जातील हा देश सोडून बाहेरच्या देशात. तिकडे त्यांनी ऑलरेडी पैसे आणि भूखंड गोळा करून ठेवलेलेच आहेत, आणि आपण पडून राहू इथे गुलामगिरीत खितपत.
हे स्वप्न होतं. हे खरं झालं असतं तर